बघा बघा बघा, पाटाला पाणी जाई व मंजुलवाणी. चल, आपला दोडवलीतला कोण भाव असेल सांगितलं. तर मी आहे बाजूच्या गावातला, त्यामुळे ह्याच्यावरचा आंबा मला काय खायला एक पण मिळणार नाही. पण नुसता तोवर बघूनच माझा मन समाधानानं भरला आहे. सगळ्यांनाच असं काम मिळायला पाहिजे नाही, फक्त गावं फिरायची. नमस्कार मंडळीनो, मी कोकणी माणूस बाबू दादा. काय समजले मंडळीनो, आज आपण आलेला आहे आपल्या चिंद्रवळ गावच्याच बाजूला असलेल्या दोडवली गावात फिरायला. आणि आज आपण दोडवली गावात पूर्ण फिरणार आहोत. तिथल्या वाड्या वगैरे सर्व असं फिरायचं आहे. चला, इथनं आता गावात येऊन सुरुवात केलेली आहे. आता मी उभा आहे हुमनेवाडीत आणि तिथनं आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. चला सुरुवात करूया वाडी फिरायला. तर मंडळींनो, ही आहे दोडवली गावातली हुमनेवाडी आणि आपण आता आतमध्ये जाऊन जरा फिरून येऊ. बघा किती मस्त मस्त घर आहेत, भारी एकदम. सकाळच्या फ्रेश वातावरणात मस्त कोवळा ऊन. तसं वाजून गेले 10, अगदीच काय कोवळा नाही, पण तरी पण भारी वाटतंय. मला वाटतं इथं 2 वाड्या बाजूबाजूलाच आहे. लगेच दुसऱ्या वाडीचा बोर्ड का मंडळाचा दिसतोय, रामगडेवाडी. काय समोर चिंचेचं झाड, ते एकच फांदी सरळ अशी वरपर्यंत उंच गेले, भारी वाटतंय. ही एक पाकडी गेली खाली तिकडं. हां, यांचा कार्यक्रम इथं वाटतं. रामचंद्र गंगाराम रामगडे, रामभाऊ रंगमंच. मस्त भारी. चला अजून बाकीच्या वाड्या पण फिरू. त्यांच्या गावातल्या देवी किंवा वाडीत काय मंदिरं असतील ती पण फिरू, रील पण बनवू. ठीक आहे, आज आपल्याला संपूर्ण दोडवली गाव फिरायचं आहे. हां, व्हिडिओमध्ये तुम्ही पण शेवटपर्यंत राहा, मस्त मजा येईल फिरायला. हा कलम बघा, कलम आहे का आंबा आहे, पण एवढा तोवरला आहे ना, एक नंबर. कसा भरलेला वाटतं बघा. आता मी आहे बाजूच्या गावातला, त्यामुळे ह्याच्यावरचा आंबा मला काय खायला एक पण मिळणार नाही, पण नुसता तोवर बघूनच माझा मन समाधानानं भरला आहे. चला आता आपण जाऊ घरात. घरात नव्हं, पुढच्या वाडीकडे जाऊया फिरायला. बघा क्रिकेटचं मैदान खेळता इथं, भारी वाटतं बघायला. आणि मग पुढं चालतायत तर पानवाले काका आहेत, पानाची करडी घेऊन इकडे वाडीत फिरतायत. परवा पण भेटलं होतं आम्ही, कधी आलं होतं तिकडे बाहेर. गुरांचं वाडं बघा किती भारी आहेत. बघा किती मस्त घर आहे. अशी घरं आता कमी आहेत, म्हणजे का जे नवीन आता बांधतायत ना, ते सगळं आता मुंबई टाईप हॉल, वरांडा ते वेगळाच बांधतात आता.
वर पत्रा. आता हे टाईप आता कोण नवीन आता काय मोजकी राहिलेत ती, आता ह्यांचे पण जेव्हा नवीन कोण बांधणार तर नवीन पद्धतीनेच बांधतील. चला पुढं जाऊया. मगाशी खालनं दाखवलं तोच वाडा आहेत, भारी वाटतात ना. हे बघा, श्री दशभुजी लक्ष्मी गणेश ट्रॅव्हल्स विरारला जी जाते ती ह्या दोडवली गावातनं सुटते संध्याकाळची. इथं उभी असते, इथं आपली गाडी आहे आणि इथं ट्रॅव्हल्स उभे. आता आपण आलेलं आहे विठ्ठलवाडीत, विठ्ठलवाडी सेवा संघटना. बघा किती मस्त घर आहे. इथं कवाल तोडून ठेवलेला आहे, चाफ्याचं झाड. चला चालत चालत पुढे आलेला. आता कुठं आलेला आपण, गावठण युवक संघटना कांबळेवाडी दोडवली. बघा आपण जसा जसा पुढं जातो आहे तसं भारी भारी गाव आपल्याला बघायला मिळतोय. काजू आता संपल्या, मागं काजूची झाडं आली, आता सर्व कलमा दिसत आहेत आपल्याला. तिकडं खाली शाळा पण आहे, ती जाताना आता बघू आपण. इकडं काम चालू आहे. चला आकाडी चढून वर जाऊया. हे बघा उडी मारतोय वांदर घरावरनं, भरपूर आहेत. मंडळींनो, आता आपण वरच्या कांबळेवाडीत येऊन पोचलेला आहे. आणि बघा समोर किती मस्त घर दिसतंय. घराच्या मागं माड, वरच्या बाजूला माड, खालच्या बाजूला मोठा कलम बिलम, एकदम एक नंबर. आणि इथं एका अंगणात उभा, आणि अंगणात बघा गवताची वरड वरती असा गावात आहे. आणि हा कोण कालू आहे, शिंगा बघा त्याची कशी आहेत. आणि इकडं बालू आहे. दोन बैल बांधलेले आहेत अंगणाच्या बाजूला, त्यांचा असा बारीकसा कावान केलेला आहे. हा बरं आहे, पावसाळी उन्हाळी एक फिक्स जागा आहे, भारी वाटतंय. होय, असा व्हिडिओ पण आम्ही बनवतो ना यूट्यूबला, आपला गाव बी फिरवतो. वांदर बघा, तुम्हाला आता तो कौलारू घर दाखवला मस्तपैकी. त्याच्या अंगणात कसा मस्त सारवलेला आहे बघा. अंगणा शेणाचं सारवण केलं आहे आणि अजून सुकला आहे, आणि आताच केलेला आहे. हळूहळू सुकतं, किती भारी वाटते बघा. आणि अंगणाच्या बाहेर पण पायटणीनं केली नाही बघा.
चला आता आपण अजून पुढे जाऊया. सगळी घरा कौलारू एवढी भारी वाटतायत ना, एक एक सगळ्या घरांच्या बाजूला मस्त माड बघा. हे माडाचं झाप सुकलेत, किती भारी वाटते. चला पुढं जाऊ अजून. चला तर ह्या जुन्या पायवाटन खाली उतरायचं. जुनी डाग आहे बघा, म्हणजे आताच्या चिरेबंदी पाकड्या असतात त्याच्या आधीची, आपल्या रानटी दगडांची. आणि खाली लगेच नदी आहे. नदीला मस्त पाणी वाहतं आहे, झुलझुल आवाज येतो आहे. नदीच्या बाजूला एक विहीर आहे, ती पण बघूया. दोन्ही बाजूला ह्या बाजूला एक दिसते, ती पण आहे, आणि त्या बाजूला पण एक आहे. नदीच्या दोन्ही बाजूला 2 वाड्या आहेत, म्हणून 2 विहिरी असतील. भारी वाटते ना. बघा बघा बघा. विहीर, पक्ष्यांचा आवाज तर एकदम भारीच, म्हणजे लय मस्त वाटतंय. पाणी पण किती बरं आहे बघा. वा, ही एक बाजूला बारकी विहीर, त्याच्या बाजूला एक विहीर. हा बघा, जानेवारी महिन्यात एवढा पाणी आहे. चला अजून एक विहीर आहे. भारी हो, एक नंबर. अगदी बाजूबाजूला 3 विहिरी दिसल्या आपल्याला. हा यांचा धरण. पाणी एवढा पावसात येतं का धरण फुटला म्हणजे वाहून गेलाय फोर्सनी पाण्याच्या. हा यांचा ढोव. ढोवात मासं पण भरपूर आहेत. चला आता आपण इथनंच क्रॉस करून तिकडे जायचं का. ती एक पायवाट दिसते. झाड बघा केवढा आहे. चला विहीर बघूया. हा यांचा इथं गणपती विसर्जनाचा ढोव आहे असं वाटतंय, कारण इथं बघा व्यवस्थित बांधकाम केलेलं आहे गणपती वगैरे ठेवायला, आहे ना. म्हणजे हा ढोव जो दिसतोय हा गणपती विसर्जनाचाच आहे. अंकुदा, या बारीक पाण्यात दगड्या उलटून कुर्ल्या पकडायला भारी ना. होय, आता आलेला आहे तो. व्हिडिओ बनवता कुर्ल्या पण धरूया. भरपूर पाणी आहे. आमट्या आमट्या आता शिमगा येतो ना, शिमगा. दगड बघितल्यावर आठवण झाली रे. हा भारी. पण मग मला काय वाटतं, हा यांचा गणपतीचा ढोव आहे ना, तर हा इथं त्यांची भली नसेल होत, तर मग हा आमट्या वाजवायचा दगड नाही. बहुतेक गणपती तिथं नाचत असतील ना, तर ढोलकीवाला ह्याच्यावर बसत असेल. नाही असं मला वाटतंय, कारण बघ इथं काय यांची भली लागताना कुठं दिसत नाही शिमग्याची. म्हणजे हा गणपती विसर्जनात यांची ढोलकी वाजवणार बसण्याची जागा असू शकते. चल, आपला दोडवलीतला कोण भाव असेल सांगितलं. चला गणपती बाप्पा मोरया. आता शिमगा येतोय. 1च महिना राहिला रे शिमग्याला. चल ढोल भरूया आता जाऊन लगेच. जाम भारी वाटतं, म्हणजे जाम भारी. शिमगा आणि गणपती 1, 1.5, 2 महिना आधीपासूनच लागते उत्सुकता. वा, हा बघा खोपलीनं पाणी जातंय, मस्त वाटते, भारी एकदम. पाटाला पाणी जाई वो मंजुलवाणी. चला भारी वाटतंय. पण हा येतंय तिकडनं, विहिरीच्या तिकडनं आलाय वाटतं. त्या बघ त्या पाठ, त्या बघ. हा इकडून येते, वरून येते. हां वरून येत आहे. हा तिकडनं कुठून आणली असेल काय, का पाईपलाईन असेल. भारी आहे. पण चला पुढे जाऊया. चला आता इथनं आपण नदी क्रॉस करायची या पुलावरनं.
भारी आहे. कोंबडा हरावला. चला आता ह्या पाकडीन जायचा कवर. होय. मस्त वाटतं ना अशी गावागावा फिरत राहायचा. सगळ्यांनाच असं काम मिळायला पाहिजे नाही, फक्त गावं फिरायची. पाकाडी मस्त मस्त दोन्ही बाजून झाडा, ऊन सावलीचा खेळ खेळत खेळत चालत जायचा. कुठं आलेला लगेच वर आलेला कुठंतरी वाडीतच. कुठच्या वाडीत आता जाऊ आपण. अंकुश दादाला इकडची माहिती आहे. चला नवीन वाडीत येऊन पोचलेला पाकाडीन. वाडीचा बोर्ड आता इथं दिसला तर नाही तर विचारू ताईला दादाला कोणाला तरी. काजू कलम बाजूबाजूला मस्त. मंडळींनो बघा ताई आपल्या वाडीचं नाव काय? कांबलेवाडी आहे. देव होय काय? तर मंडळींनो देऊलवाडीत येऊन पोचलेला आहे. आणि एका अंगण्यात बघा बलीची सुकटा बारीक करून तुकडं तुकडं मस्त मस्त सुकाय घातलेला आहे. होय होय आम्ही असा व्हिडिओ दाखवतो. आपलं मुंबईकर सगळं त्यांना गावची आठवण येते ना, मग त्यांना आम्ही असं व्हिडिओ दाखवतो. मग त्यांना गाव बघायला मिळतो, गावाकडच्या गोष्टी बघायला मिळतात. तर इथं भरपूर अशी सुकटा साडीवर सुकत घातलेल्या आहेत अंगण्यात. चला आता आपण पुढे जाऊया. हां अगं आता कुठच्या वाडीत आलेला तर व्हिडिओ बघणाऱ्यांना समजायला पाहिजे ना, एवढा चांगला सुंदर गाव आहे तर कलाय पाहिजे म्हणून. बघा गाववाड्या आम्ही फिरताय पण बरीचशी घरा बंद असतात. सगळं नोकरी धंद्यासाठी आपलं बाहेर शहरात आहेत किंवा जी असतील ती पण आता कामाधंद्याला गेली असतील. आम्ही दुपारी आलेला आहे आता फिरत फिरत. अंगणवाडी चला पुढच्या वाडीत जाऊया चालत रस्त्यान. अंगणवाडीच्या इथनं पुढे आलेला रस्त्याला. आणि आता आपण कुठं पोचतो आहे? हा बघा मस्त दगड आहे. देऊलवाडीचे आतमध्ये घुसायला दगडावर कोरलेलं आहे नाव देऊळवाडी प्रगती मंडळ. भारी ना. नमस्कार. ही कुठची वाडी इकडं? आता ही घरा ही घरा कुठची वाडी लागते? तुमचीच आहे का? हीच वाडी ना तुमची? अच्छा ब्राह्मणवाडी अजून पुढं पुढे काय? आहे काय? किती घर आहेत तिकडं? नमस्कार. बघा कौलारू आणि मातीच्या भिंतीचा दगड किती मस्त वाटतंय. नाही अशी जुनी छान कौलारू घरात आवडतात व्हिडिओमध्ये बघायला. चला आपण आता चालत चालत अजून फिरतो आहे उन्हातनं. 1:30 वाजला आहे. आपल्या उजव्या बाजूला सागवानाची काजूची झाडा आणि रस्त्याच्या खालीच गावातली नदी आहे.
त्यामुळे पावसाळ्यात जेव्हा भरून वाहत असेल तेव्हा रस्त्याने चालताना भारी वाटत असेल. आणि आता आपण येऊन पोचलेला आहे नागेश्वर मंदिराजवळ. बघा हा इकडं मंदिराची कमान आणि पुढं मंदिर दिसतंय. जाऊन येऊया चला. किती मस्त लोकेशन आहे बघा. इथं ह्या 2 पोरं गावातलं एकत्र मिळतात. मोठा आहे म्हणून मी नदीच बोललो. एक तिकडनं रस्त्याच्या बाजून आली ती आणि एक आपण ह्या पुलावर उभा होती. आणि इथं डायरेक्ट ढोव मोठा आहे आणि त्याच्या बाजूलाच समोर नागेश्वरचं मंदिर. चला आपण जाऊन येऊया. स्वयंभू श्री नागेश्वर मंदिर प्रवेशद्वार मस्त आहे. डाव्या बाजूला समोर तुळशी वृंदावन आहे म्हणजे घरच असणार. पण घर नाही, काहीतरी वेगळाच वाचतो आहे कारण घरात किंवा काम चालू असेल. आता तिकडे जाऊन बघायला लागेल. चला ठीक आहे, दर्शन घेऊन येऊया. बघा किती भारी आहे, मस्त. छोटी छोटी सुपारींची झाडं पण लावली आहेत. असं लहान बारीक पानांवरनं पटकन ओळखता येत नाही सुपारी आहेत का नारळ आहेत. ते मिक्स असतील. बघा किती सुंदर आहे. म्हणजे असा इकडनं खालनं वर चढताना आपला हेदवीचा दशभुज लक्ष्मी गणेश मंदिर आहे ना, तसा वाटतं आहे लांबून बघायला. त्याला पण असाच आपण खालून असा राऊंड मारीत एका बाजून पायट्याने चढत वर चढायला आहे. लहानपणी एकदा मी आला होता, आठवतं आहे मला. त्याच्यानंतर बऱ्याच वर्षांना आज आला आहे. आणि हे बघा वानरसेना बघा, बघा किती आहेत. मस्त आहे हो, भारी आहे खरंच. मंदिराच्या समोरनं असा किती आहेत बघा. म्हणजे ह्याने जर ठरवली ना तर मला मोबाईल सकट उचलून घेऊन जातील. ह्या आंब्याच्या वर तेलकीत नेऊन बसवतील. चला, पण चांगली गोष्ट आहे प्राण्यांना माणसासारखी कपटी बुद्धी नाही आहे. श्री देव नागेश्वर मंदिर दोडवली. गेटच्या आतमध्ये आलेला हा यांचा कार्यक्रमाचा स्टेजच्या मागं नदी आणि हा आहे आपला सुंदर मंदिर. नंदी. चार ढोल आहेत. किती मस्त आहे ना, एकदम शांत वाटते. चला पुढे जाऊया. चला, किती सुंदर मंदिर आहे बघा.
दर्शन घेऊन झाला. आता आपण पुढे जाऊया. बाकी पण बराच गाव अजून फिरायचा बाकी आहे. नागेश्वर मंदिरात जाऊन आलेला. आता इथं काय आहे पटकन जाऊन बघूया. मंदिरच असावा. बघा कोकमीचं झाड किती मस्त आहे. होय. गणपती बाप्पाचं मंदिर आहे. वा, काम चालू आहे. गणपती बाप्पा मोरया. मस्त आहे. पर्याच्या दोन्ही बाजूला मंदिर, त्या बाजूला नागेश्वर, या बाजूला गणपती बाप्पा. मंडळींनो, गाव फिरता फिरता दुपार झाली 1:30 वाजला. मग आम्ही आपला गाव फिरायला म्हणून डबा घेऊनच आलेला होता. तर मग आता दुपारचा जेवतावर डबा खाताव. चपाती भाजी आहे. अंकुशदादाने डबा उघडून सुरुवात केला नाही. आता मी पण बसता. बघा किती भारी वाटतंय. रस्त्यावर जरी बसलेला असला तरी निसर्गाच्या सानिध्यात मस्त जंगलामध्ये. हा बघा, अशा लोकेशनला आपण डबा खायला बसलेला आहे. मटकीची भाजी आहे आणि चपात्या. मुगाची भाजी आहे, मटकीची नाही. चला मस्तपैकी हवेशीर बसून, म्हणजे कसं असं फिरताना कुठं रानात बसला ना का, असा शेतात काम करताना कुठं कावाल तोडायचा आता सीझन आहे ना, तर तिकडं दुपारी जसं रानात बसतो जेवायला तसा फिलिंग येतं आहे. तर आता सुरुवात करतो. ठीक आहे. काय अंकुश दादा काय बघतोयस? जीव आता वाटतो तिथं सरसाराला म्हणून बघतोय. बहुतेक कोण जनावर असेल बारीकचा. सरडा सोपा आहे वाटतो. आम्ही जेवलेला आणि आता पुढं चालत आलेला आहे थोडा. आता दुसरी घरात दिसतात ती वाढी लागली हो. आणि हा बघा केवढा मोठा पायरीचं झाड आहे रस्त्याच्या बाजूलाच. मतलब तुम्हाला दाखवता. हा बघा, हा इथनं वर गेला 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 वर गेला गेला. एका बाजूला आडवा आहे. हा बघा कॅमेऱ्यात मावत नाही एवढा त्याचा पूर्ण घेर आहे. हां चला, आता तिकडे वाडा दिसतोय. इकडं ते सुपाऱ्या बघा. खाली जायचा होता पण म्हटलेलं आता वाडा दिसलाय तर वरच जाऊ. पाखरांचा आवाज मस्त ऐकायला येतो. ऐका तुम्ही, मी शांत राहता. चला आता आपण नदी क्रॉस करूया. दोन वाटा जात आहेत. त्या घराकडे जाऊया. बाग बघा किती मस्त. पायटन बघा दगडात कोरलेली आहे. 1 आणि 2 वरचं 3 दगड लावलेले आहेत. बाकी डायरेक्ट तयार केलेले कातलातच कापून. ढोकण जिंदाबाद. पाखरा बघा किती आहेत. केकेटी म्हणतात त्याने आमच्याकडं. कलमाच कलमा.
आता तपेला केवढा आहे बघा मोठा. काजू पण आले ह्या बघा बारीक बारीक. चला पुढं. ही आहे दोडवलीतली शाळा. काय नाव आहे? जीप पूर्ण प्राथमिक शाळा दोडवली. काम चालू आहे. चला, ह्या बाजूच्या भरपूर वाड्या फिरलेला, परत आपल्या गाडीजवळ आलेला. आता गाडी काढून जाऊ पुढच्या वाडीत. का आज ह्या गाडीने कोण कोण मुंबईला जाणार आहेत? आता आपण आलेला आहे दोडवली गावातल्या नामदेववाडी निकमवाडी. हा इथं वाडीचा बोर्ड आहे. चला तिकडे वर जाऊया. मंडळींनो, संध्याकाळ झाली, 5:45 वाजलेत आणि आता आपण येऊन पोचलेलं आहे दोडवली गावातल्या बौद्धवाडीत. आणि हा यांच्या वाडीतला विहार आहे आणि हा चाफ्याचा झाड आणि हे 2-3 चोंड त्याच्या खाली घर आहेत. हां, तर ह्या चोंड्याची एक आठवण सांगता. हा चोंडा म्हणजे नुसता साधासुद्धा चोंडा नाही आहे, तर हा आपल्या गावात पंचक्रोशीत नावाजलेल्या अशा क्रिकेट टुर्नामेंट व्हायच्या बॉक्स अँड ड्रमच्या, त्याचा हा क्रिकेट टुर्नामेंटचा मेनचा एकेकाचा फेमस मैदान आहे. म्हणजे मी 11वीला असताना वाडीवाडीतल्या किंवा गावागावातल्या टीम यायच्या, तर इथं आम्ही एकदा आलो होतो. खूप भारी अशा आठवणीत किंवा जाम मजा यायची बॉक्स अँड ड्रम खेळायला. मी मेन बॉलर होतो, तरी पण मॅच घालवली होती शेवटची ओव्हर टाकून. हां, असो, चोपली नेला. हां, मला चोपली होता. आता चला आपण आता घरात जाऊया, कारण बराच उशीर झाला आहे आज. इकडे हाताने माड लावलेत. हां, होय, मस्त वाटतं गं. चला, दादांची एक आठवण सांग होय. लहानपणीची. हे समोर घर दिसतंय तर आपल्या संदीप मिस्त्री दादा आहेत त्यांचा. आणि दादा तिथं नळावर आहेत. काय नळ आहे का काय आहे? होय. पाणी बोरिंग, काय? बोरिंग. बोरिंग आहे. दादा बोरिंग आहे ना? नळच आहे. हां, दादांची आठवण म्हणजे काय, दादा म्हणजे हे संदीप दादा, पुढच्या घरातले प्रभाकर दादा आणि अशोक मिस्त्री, असे तिघं मेस्त्री काम करणारे, सुतारकाम करणारे आपल्या पंचक्रोशीतले असे फेमस आहेत. तर आमच्या लहानपणी म्हणजे आम्ही साधारण 3री-4थीत शिकत असताना 5वीत हे चिंद्रावळ गावात जास्त यायचे ना घरांची कामं वगैरे. अंकुशच्या घराचं असेल किंवा माझ्या घराच्या वरती काकींच्या घराचं, तर त्यांचं सुतारकाम करायला यायचं. तर आमच्याच अंगणात ते कामं चालायची त्यांची. तर तेव्हापासून ह्यांच्याशी गप्पा मारणं, शाळेतून आल्यावर ह्यांच्याशी मजाक मस्ती करत दिवसभर राहणं, ह्या सगळ्या आठवणी आहेत. आणि तेव्हापासूनची आमची ओळख आहे. तर खूप भारी वाटतं त्यांना आत्ता एवढ्या वर्षानंतर जेव्हा भेटतो तेव्हा ते दिवस आठवून खूप भारी वाटतं. आता ह्या घराच्या मागं प्रभाकर मिस्त्रींचं घर आहे, तो पण दाखवतो तुम्हाला. कोकणीच बघ. कुठं आहे? हां, चिकूच्या मागं काय? हां, कोकणीस. चला आई इथं. चला हो, होय. हो. हा बघा, मेस्त्र्यांचं घर, प्रभाकर मेस्त्री. आता तर आतमध्ये गेलेत, मगाशी होतं. चला दादा चला.
तुम्हाला काय म्हणाला गुगलला काय विचारायला लागेल? युट्यूबला विचारायचं अस्सल कोकणी. गुगलला विचारायला लागेल. युट्यूबला तेच गुगलवर ते माईकवर बोलल्यानंतर मिळू शकतं. हा 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 अस्सल कोकणी. अस्सल कोकणी. ते बघा तिकडे मिस्त्री. हा कुठे आहेत? हे काय अशोक दादा. हा तिकडं. हा अशोक मिस्त्री तिकडं आहेत. काय शेतीचं काम करतायत. म्हणजे लहानपणापासून खूप फेमस आहेत. हा युट्यूब चॅनल. युट्यूब चॅनलला बाबू हा दादांची यांची पण सांग ओळख म्हणजे हा जुनी आठवण. सुतारकामामध्ये बाकी सर्व बांधकामामध्ये खूप फेमस आहेत. माझ्या घराचा जो दरवाजा बनवला आहे एक हा. नंबर सुतारकाम केलं आहे. हे बघा. नमस्कार. आम्ही आता इकडं फिरतोय तर गावाचा व्हिडिओ पण बनवतोय. तुमच्या वाडीत पण थोडा बनवला आता फिरून झाल्यावर. हां हां हे आपलं यूट्यूब चॅनल आपला त्याचे व्हिडिओ हे आहेत आपले अशोक मिस्त्री. तर हे तिघं मिस्त्री आपल्या गावातले खूप फेमस आणि लहानपणीच्या जुन्या आठवणींपैकी एक आहेत. त्याचं नाव काय आहे? हां पांड्या. चला मंडळीनो, आज दिवसभर आपण दोडवली गाव फिरलेला. जाम मजा आली भारी भारी. तरी सगळ्या वाड्यांमधली काय मंदिरे वगैरे काय दाखवता आली नाही. तरी पण आपला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला असायची आशा करतो. आता व्हिडिओ संपवूया. आपण आता घरात जायला निघालेला आहे. किती मस्त सूर्यास्त दिसतोय बघा डाव्या बाजूला रस्त्याच्या. बघा किती मस्त आहे. आणि आता हा व्हिडिओ पण आपण संपवू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा. आणि आपल्या गावाकडचे व्हिडिओ बघण्यासाठी अस्सल कोकणी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. काय समजले? चला टाटा. आणि आता पुढच्या व्हिडिओत भेटा. भारी आहे रे. बघा बघा बघा. एक नंबर एक नंबर. बाकरा बिकरा उडतात भारी एकदम जबरदस्त. चला धन्यवाद बाय. असंच प्रेम राहू दे. प्रेम व्हिडिओ बघत राहा. पुढच्या व्हिडिओत भेटा. चला बाय. चला काय करणार जो व्हिडिओ संपवता बोलून सुद्धा व्हिडिओ कट नाही करीत आहे. कारण तुमच्याशी बोलतच राहावं वाटतं. सीन जबरदस्त आहे म्हणून.